श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 60. गोविंद स्वामींच्या ओळखीने पिंपळनेरला चांगलं घर मिळालं होतं. पुढे छोटंसं अंगण, अंगणामध्ये तुळशी वृंदावन, बाजूला नारळाची झाडं, घराच्या मागे आंब्यांचा डेरेदार वृक्ष. त्याला खूप आंबे लागायचे. थोडी फुलझाडंही होती. घर मांडून होताच दयाळराव स्वामींच्या मनामध्ये पहिला विचार आला, तो बऱ्हाणपूरला जाऊन ताईआजीला भेटून येण्याचा. वाटलं तिला जाऊन सांगावं, तुझा आवडता पुत्र दिवाकर आता स्वामी त्यागानंदजी महाराज झालाय. उच्च अवस्थेला पोहोचलाय. आश्रमप्रमुख म्हणून मोठं कार्य करतोय. सगळं ऐकून तिला केवढा आनंद वाटेल. पण कळलं, ताईआजी काही महिन्यांपूर्वीच देवाघरी गेली. दयाळराव स्वामींना खूप दुःख झालं. हळहळले. ते गोपाळ मामांना भेटायला बऱ्हाणपूरला गेले. दयाळराव स्वामींकडून सगळी हकीकत ऐकली तेव्हा गोपाळ मामाही खूप आनंदले आणि खूप हळहळलेही. हळहळले याच्यासाठी की सगळं ऐकून ताई आजीला केवढी धन्यता वाटली असती. दयाळराव स्वामी बऱ्हाणपूरहून परत आल्यानंतर गोविंद स्वामी त्यांना म्हणाले, उमा आता 9 वर्षाची झाली. तिच्या विवाहाचा आता विचार करायला पाहिजे. एक चांगलं स्थळ आहे. कराडचे निरंजन स्वामी हे थोर सत्पुरुष सध्या बीडजवळ नामलगावला राहतात. नामलगावला आलेले आहेत आणि त्यांचा पुत्र रत्नाकर विवाहाचा आहे. घराणा सत्पुरुषाचा आहे आणि मुलगाही संस्कारित आहे. उमाकरता बोलणं करूया ना? दयाळराव स्वामी हात जोडून म्हणाले, जशी आपली आज्ञा. सद्गुरूंची प्रत्येक आज्ञा दयाळराव स्वामी वेदवचनासारखी मानत आणि तात्काळ त्याप्रमाणे कृती करत. सद्गुरूंचा एखादा सहज निघालेला उद्गारही ते पूजनीय मानत आणि कटाक्षानं पालन करीत. एवढंच नव्हे तर एखाद्या गोष्टीबद्दल शब्दात व्यक्त न झालेला पण सद्गुरूंच्या चेहऱ्यावर उमटलेला अनुकूल किंवा प्रतिकूल भावही दयाळराव स्वामी वेदाज्ञेसारखा मानत असत आणि त्याप्रमाणे आचरण करीत असत. त्यामुळे सद्गुरूंनी विचारलेला प्रश्न ही त्यांची आज्ञाच आहे असं मानून दयाळराव स्वामींनी असं उत्तर दिलं होतं. गोविंद स्वामींनी हा विवाह जुळवला. विवाह सोहळा पार पडला. सासरचं नाव रमाबाई असं ठेवण्यात आलं. उमाचं लग्न होऊन ती आता सासरी जायला निघाली. दयाळराव स्वामी आणि आईसाहेब तिला निरोप देण्यासाठी दारापर्यंत आले. दयाळराव स्वामींचं मन हेलावलं. म्हणाले, जपून जा, सुखानी राहा. निरंजन स्वामी फार मोठे महात्मा आहेत. तुझं भाग्य मोठं म्हणून अशा थोर संत महात्म्याच्या घरामध्ये सून म्हणून तुला स्थान मिळालं. जावई बापूही मोठे विद्वान आहेत. माझी खात्री आहे तुझ्या पोटी एखादा संत महात्माच जन्माला येईल. दोन्ही कुळातील अध्यात्म वारसा तो समर्थपणे पुढे चालवेल. उमा मोठ्या प्रेमानं दयाळराव स्वामींना बिलगली. आईसाहेबांचंही हृदय भरून आलं. भरल्या डोळ्यांनी तिच्या पाठीवरून मायेनं त्यांनी हात फिरवला. दयाळराव स्वामींचं कोरांना आणि अग्निहोत्र निष्ठेने चालू होतं. अग्निहोत्रासाठी स्वामींनी एक गाय बाळगली होती. लक्ष्मीबाई स्वतः गायीची सेवा करीत. कोरांना भिक्षेची आवक अनियमितच असायची. दयाळराव स्वामी ज्योतिष सांगत पण त्याचे पैसे मागत नसत. किती पैसे पुढे ठेवतात याकडे त्यांचं लक्ष नसायचं. त्यामुळे आवकही बेताचीच होती. दयाळराव स्वामी भागवत सप्ताह करीत. पण भागवत सप्ताहाच्या वेळी आलेली दक्षिणा स्वतःच्या संसारासाठी वापरायची नाही असा दंडक त्यांनी घालून घेतला होता. ती दक्षिणा ते मंदिरांना भगवान श्रीकृष्णाच्या सेवेसाठी देऊन टाकत. दयाळराव स्वामींचं घरात मुळी लक्षच नसायचं. कुणी काही विचारलं तर ते म्हणायचे, ते सगळं आम्ही आमच्या धर्मपत्नीवरच सोपवलेलं आहे, त्यांनाच विचारून घ्यावं. एकंदरीत घरामध्ये नेहमी ओढगस्त असायची. आहे त्यात भागवताना लक्ष्मीबाईंची खूप अडचण व्हायची. काही काही वेळा त्या अगदी कातावून जायच्या. पण इथेही सद्गुरू गोविंद स्वामींचा आधार होता. कीर्तन प्रवचन दयाळराव स्वामी सेवा म्हणूनच करीत. तो त्यांचा व्यवसाय नव्हता. बोलावणं आलं की गोविंद स्वामींना विचारायचं, ते म्हणतील तरच होकार द्यायचा, हे व्रत, आणि ते निष्ठेने सांभाळत राहिले. दयाळराव स्वामींच्या प्रवचनांना खूप गर्दी लोटायची. त्यांच्या वाणीचा शब्दांचा
त्यांच्या वाणीच्या शब्दांचा श्रोत्यांवर विलक्षण प्रभाव पडायचा. श्रोत्यांना एका आगळ्या शांतीचा अनुभव आल्यासारखं वाटायचं आणि ते अगदी भारावून जायचे, कारण दयाळू स्वामींवर पूर्ण गुरुकृपा झाली होती आणि त्यांच्या शब्दांमागे आध्यात्मिक साधनेचं प्रचंड सामर्थ्य उभं होतं. दयाळू स्वामी रोज सकाळी आन्निक झाल्यावर शंकराचार्यांची स्तोत्र म्हणत. अनेक वेळा स्वामी वेदांतील ऋचा उपनिषद म्हणत श्रीरंग मंत्रमुग्ध झाल्यासारखा ऐकत राहायचा. एक दिवस श्रीरंग म्हणाला, स्वामी, आपलं वेदपठण अगदी परंपरेला धरून असतं असे शेजारचे गोपाळ भटजी सांगत होते. लय, ताल, उच्चार, स्वराघात सगळंच अगदी अचूक. आपल्यासारखे तालबद्ध चढउतार आणि स्वराघात कुठेच ऐकायला मिळत नाही असं ते म्हणत होते. वेदपठण आपण कोपर्डे इथे असताना शिकलात का? दयाळराव स्वामी फक्त हसले. त्यांना स्वतःबद्दल बोलायला मुळीच आवडत नाही हे श्रीरंगला पूर्ण माहिती होतं. म्हणूनच तो आर्जवी स्वरात म्हणाला, सांगा ना स्वामी. दयाळराव स्वामी एरवी बोलले नसते, पण श्रीरंगबद्दलची माया दाटून आली. म्हणाले, संथा थोडीफार घेतलीये, नाही असं नाही, पण पण स्वामी हरवल्यासारखे झाले. स्वप्नात गुंगलेल्या आवाजात ते बोलू लागले, पूर्वी मला स्वप्न पडायची. दिसायचं मी आश्रमात ऋषींबरोबर बसून वेद म्हणतोय. सरस्वती नदीच्या तीरावर सामवेद गाणारे ऋषी दिसायचे. मीही त्यांच्या सुरात सूर मिसळून म्हणायचो. जागा झाल्यावर मी तेच सूर गुणगुणत राहायचो. तेच सूर मी गुणगुणत राहायचो. त्याच सुरामध्ये वेदातील ऋचा म्हणत राहायचो. अजूनही ते ऋषींचं वेदपठण, ते सूर मनामध्ये गुंजत असतात आणि मुखातून बाहेर पडत असतात. हे सर्व ऐकून श्रीरंग चकित झाला, पाहतच राहिला. दयाळराव स्वामींना साधू संतांचं दर्शन घेण्यात फार आनंद वाटायचा. कोणी साधू किंवा संन्यासी आला की त्यांचा चेहरा एका विलक्षण आनंदाने उजळून जायचा. अगदी लहान वयाचे तरुण संन्यासी जरी समोर आले तरी स्वामी श्रद्धेने त्यांना साष्टांग नमस्कार करायचे. अशा वेळी कोणी म्हटलं की संन्यासी आपल्यापेक्षा वयानं खूपच लहान आहे, तेव्हा स्वामी म्हणायचे, संन्यासी म्हणजे वैराग्य आणि त्याग यांचं जिवंत प्रतीक. त्यांचं वय पाहायचं नसतं, श्रद्धेनं त्यांची पूजा करायची असते, कारण ती त्याग आणि वैराग्य या तत्वांची पूजा आहे. पिंपळनेरला कोणी साधू किंवा संन्यासी आले की दयाळराव स्वामी त्यांना आवर्जून घरी घेऊन येत. आदरानं फराळाचं स्वतः आणून पुढे ठेवत. त्यांना आग्रहानं खाऊ घालत. संन्यासी साधू यांचा फराळ झाला की त्यांच्या हातावर पाणी घालण्यासाठी ते स्वतः तांब्या घेऊन उभे राहायचे. अशी सेवा करण्यात त्यांना मनापासून आनंद व्हायचा. कोणी भक्त भागवत सप्ताह करतो किंवा भागवताचा पाठ करतो म्हणाला की दयाळराव स्वामींना आनंद व्हायचा. ते भक्तिभावानं म्हणायचे, भागवत हा काही केवळ ग्रंथ नाही, गोपाळ कृष्ण आणि भागवत दोन्ही एकच आहेत, अभिन्न आहेत. अशी श्रद्धा ठेवून जर भागवत पाठ केला तरच पाठ केल्याचं खरं फळ मिळतं. भागवताची पोथी वाचताना चौरंगावर रेशमी वस्त्र अंथरलं पाहिजे. पोथीच्या पठणाला प्रारंभ करण्यापूर्वी प्रत्यक्ष गोपाळकृष्णाचं दर्शन घेतोय अशा श्रद्धेनं भागवताच्या पोथीला नमस्कार केला पाहिजे. भागवताची आरती केली पाहिजे. पोथीची पानं उलटताना देखील गोपाळकृष्णांच्या चरणांना स्पर्श करतोय अशीच भावना ठेवली पाहिजे. पिंपळनेर जवळ वडगाव नावाच्या गावी एका टेकडीवर दुर्गा मातेचं प्रख्यात मंदिर होतं. स्वामी देवीच्या दर्शनाला नेहमी जात. बैलगाडीने प्रवास व्हायचा. असंच एकदा दयाळराव स्वामी बैलगाडीतून निघाले होते. बरोबर श्रीरंग पण होता. बैलांना वैरण घातलीये ना, पाणी पाजलंय ना, याची त्यांनी आधी चौकशी केली आणि समाधान झाल्यावरच मग ते बैलगाडीत बसले. गाडीवानाच्या शेजारी ठेवलेला चाबूक पाहताच त्यांनी गाडीवानाला निक्षून सांगितलं, बैलांना अजिबात मारायचं नाही. त्यांनाही जीव असतो. तुम्ही जर बैलांच्या जन्माला गेला असतात आणि तुम्हाला गाडीवानाने फटके मारले असते तर, असा तुम्ही मनात विचार करावा. गाडीवान म्हणू लागला, स्वामी, काही वेळा बैल फार संथ चालतात, त्यामुळे उशीर होतो. फटका मारला तर ते वेगाने चालतात. दयाळराव स्वामी गंभीर होऊन म्हणाले, बैलांना ही सवय तुम्हीच लावलीत ना. तुम्ही बैलांना गोड शब्दात सुचकारा, प्रेमानं भरभर चालायला सांगा, ते नक्कीच तुमचं ऐकतील.
अगदीच वेळ आली तर चाबूक बैलगाडीच्या दांड्यावर आपटून आवाज काढा, पण बैलांना कदापि मारू नका बरं. दयाळराव स्वामी आणि श्रीरंग देवीच्या देवळात पोहोचले. संध्याकाळ झाली होती. उन्हाळ्याचे दिवस होते. गाडीचे बैल अगदी थकून गेले होते. दयाळराव स्वामीही थकले होते. पण त्यांनी बैलगाडीतून उतरताच आधी बैलांना सोडलं, पोटभर पाणी पाजलं, वैरण टाकायला लावलं आणि मगच ते निश्चिंत होऊन देवळात शिरले. दर्शन घेताना ते भावाविष्ट झाले. डोळ्यातून घळघळ अश्रू ओघळत होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी देवीची यथासांग पूजा केली. देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि मोठ्या भक्तिभावानं प्रसाद घेऊन ते परत निघाले. तोवर मध्यान्हीची वेळ झाली होती. कडक ऊन पडलं होतं. हवेत उष्मा फार वाढला होता. स्वामी वाटेवर बैलगाडी मुद्दाम थांबवायचे. बैलांना पोटभर पाणी पाजून मगच गाडीवानाला पुढे चालायला सांगायचे. श्रीराम समर्थ श्रीराम.